मुलेनं जबाबात म्हटलंय की वाल्मिक कराड आमच्या समाजाचे नेते तर विष्णू चाटे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष। मीही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे। वाल्मिक कराडनं सरपंचाला धडा शिकवायला सांगितल्यानंच अपहरण करून हत्या केली। संतोष देशमुखांचं अपहरण करून आम्ही त्यांना 2 तास मारहाण केली। 2 तासांच्या मारहाणी वेळी जयराम चाटेच्या फोनवरून माझं विष्णू चाटेशी 2 ते 3 वेळा बोलणं झालं। मारहाणी वेळी प्रतीक गुलेनं पळक येऊन दोन्ही पायानं देशमुखांच्या छातीवर उडी मारली। त्यानंतर देशमुखांनी रक्ताची उलटी केली। सरपंच निश्चित पडल्यावर आम्ही गाडीत टाकलं। जयराम चाटेनं पुन्हा सरपंचाचे काढलेले कपडे घातले। दिवस असल्यानं आम्ही सरपंचाचा मृतदेह गाडीत टाकला आणि अंधार पडण्याची वाट पाहिली। अंधार पडताच देशमुखांचा मृतदेह आम्ही दैठणा फाट्याजवळ फेकून दिला आणि स्कॉर्पिओ घेऊन वाशीच्या दिशेने पळून गेलो। वाशीत पोलिसांना पाहून आम्ही स्कॉर्पिओ सोडून पळ काढला। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर या जे प्रकरण आहे या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। कबूल दिलं केलंच ना, त्यांचे व्हिडिओ आलेले, त्यांचे प्रूफ आहेत, एव्हिडन्स आहेत, सर्व ते मोबाईलचे सगळे डाटे आलेले आहेत, त्याला CDR वगैरे काय म्हणतात ते सर्व आता जप्त केलेले आहे पोलिसांनी। म्हणून त्या गुन्ह्यापासून त्यांना आता पळवाट नाही, त्यांना फाशी ही झाली पाहिजे ही आमची मागणी आहे।